हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. अगदी 5 ते 6 दिवसाच्या ब्रेकनंतर मी इकडे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करत आहे. तर चला, कसं आहे, थोडंफार माझी तब्येतच बिघडलेली आहे. ठीक आहे, तब्येत कव्हर होत नाही तरीसुद्धा इकडे सकाळ सकाळी छान बाहेरचा व्हिडिओ घेतलेला आहे. मस्त सकाळी छान वाटत होतं बाहेर उभारल्यानंतर. तर इकडे आता स्वराचं ह्या मंगळवारचा शूट आहे आणि भोगीच्या दिवशीचा आणि स्वराचा लास्टचा पेपर होता, ते आवरून चाललेले स्कूलला. तर चला, फायनली इकडे स्वराचा लास्ट पेपर असल्यामुळे मला पण थोडं रिलॅक्स वाटत होतं, कारण तिची एक्झाम चालू झाल्यापासून मी व्हिडिओज पण बनवले नव्हते. आणखीन टी व्हीचा रिचार्ज वगैरे पण संपला होता, तो पण केला नव्हता. त्यामुळे खूप बोर वाटत होतं, कारण एक्झाममुळे थोडंफार सॅक्रिफाईस करावं लागतं. तर चला, त्यानंतर दुपारी इकडं आदूला पाठवली नव्हती भोगीच्या दिवशी मी स्कूलला, कारण माझी तब्येत थोडी बरी नव्हती. तर इकडे दुपारी स्वरा आली, त्यानंतर मस्त इकडे पुलाव बनवला होता, वटाणे गाजर टाकून आणि दह्याबरोबर. आम्ही तो एन्जॉय करत होतो. आणि एक्झाम झाल्या झाल्या लगेच मी इकडे दुपारी टी व्हीचा रिचार्ज केलेला आहे. त्यामुळे मस्त पहिला फेवरेट कार्यक्रम लावला, हास्यजत्रा. दुपारचं जेवण केलं. त्यानंतर मी गावावरून खूप महत्त्वाच्या गोष्ट आणलेल्या आहेत, ते म्हणजे माझ्या झाडांसाठी कंपोस्ट खत, ते तुम्हाला दाखवते. आणि हे म्हणजे शेणी आणलेले आहेत. बंबामध्ये जे गोळे टाकतात ना, ते आणलेले आहेत. आणि थोडी लाकडं आणलेले आहेत. ते कशासाठी आणलेले ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. पण आता मी ते कंपोस्ट खत आणलेलं आहे ना, ते झाडांना टाकून घेते. झाडांची हालत खूप खराब झालेली आहे. अगदी वाऱ्यामुळं खूप झाडांची पाने गळून गेलेले आहेत. आणि किती जरी पाणी घातलं तर ही माती खूप कोरडी पडत होती. आता हे कंपोस्ट खतामुळे झाडं खूप छान होतील. आणि ह्यावेळेला मी थोडंच आणलं होतं, कारण मी बसमधून गेले होते गावी. जेवढं मला घेऊन येता येईल तेवढं घेऊन आले होते. तर आता हे काय होतं, हे छान असं आता ओलसरपणा असतो त्याच्यामध्ये, त्यामुळे ते झाडांना खूप छान हेल्दी ठेवतं. तर ह्या वेळेला थोडं मला ओलसरच मिळालं होतं. आणि नंतर दरवेळेला ते वाळलेलं असतं, म्हणजे पावडर असते ना, ते खूप छान म्हणजे बरं पडतं झाडांना वगैरे टाकायला. पण ह्याला थोडं ओलसरच होतं. तर चला, दुसरी पद्धत इकडे दाखवते. आपल्या घरातील मनी प्लांट जे असतात ना, ते जास्त ग्रो करण्यासाठी कशा प्रकारे खत टाकायचं. तर तेच कंपोस्ट खत जे आहे ना, मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलं होतं, मग भरून पाण्यामध्ये. आणि तेच पाणी मी इकडे मनी प्लांटला देत आहे. म्हणजे ते छान प्रकारे मनी प्लांट खूप वेगाने वाढतात, कंपोस्ट खत पाण्यातून मिसळून टाकलं तर. तर चला, तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेल्या आहेत इकडे. तर भोगीच्या संध्याकाळी इकडे स्वरा मला भोगीची तयारी करण्यासाठी मदत करत आहे. ती वरण्याच्या शेंगा वगैरे सोलून देत होती. तर इकडे आता भोगीच्या भाजी तयारी चालू आहे. वरणा, वटाणे, कांदा, वांग, टोमॅटो, गाजर, हरभरा असं घेऊन सगळ्या भाज्या मिक्स भाजी बनवायची असते भोगीला. तर मस्त आता बिग बॉस चालू झालेला आहे. पहिला दिवस काय मला बिग बॉसचा बघता आला नव्हता, कारण टी व्हीला रिचार्जच केला नव्हता स्वराच्या एक्झाममुळे. त्यामुळे आता मी तर खूप खूप इंटरेस्ट घेऊन बघते, एकही सीझन मी मिस करत नाही. तर चला, आता इकडे भोगी म्हटल्यानंतर बाजरीची भाकरी तर आलीच. तर मी दुकानातून इकडे अर्धा किलो होईल एवढं बाजरीचं भाकरीचं पीठ आणलं होतं. आणि आता इकडे मी बनवत आहे बाजरीची भाकरी. तर बाजरीच्या भाकरीचं भोगीच्या दिवशी खूप महत्त्व असतं. आणि इतर वेळेला पण, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये तर खूप महत्त्व आहे ह्या पिठाला. खूप उष्णता आहे आणि खूप पौष्टिक गुणधर्म ह्या भाकरीमध्ये आहेत. तर हे नेहमी आपण आपल्या पिठामध्ये मिक्स करून तर खाल्लंच पाहिजे, पण तसं होत नाही. आपण अशा म्हणजे सणावाराच्या वेळेलाच, हे संक्रांतीच्या वेळेलाच बाजरीच्या भाकरी बनवतो. तर चला, त्यानिमित्तानं का होईना आपण बाजरीची भाकरी खातो. तर सगळे सकाळी सण करतात, मीही सकाळीच करते. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे म्हटलं, सण तर मला करायचाच आहे, तो काय मी मिस करणार नाही किंवा बारणार पण नाही आहे, कारण वर्षातून एकदा सण येतो आणि कोणत्याही परिस्थितीत मला तो करायचाच होता. त्यामुळे स्वरानं पण मला थोडी मदत केली सगळं करण्यामध्ये. आणि इकडे आता संध्याकाळी देवपूजा केली आणि देवाला मस्तपैकी भोगीच्या दिवशी भाजी, भाकरी, भात, शेंगदाण्याची चटणी, तिळगुळ, बर्फी, इकडे कांद्याची पात, सगळ्या प्रकारचा जो नैवेद्य असतो ना भोगीच्या दिवशी भाजी भाकरीचा, तो मी इकडे देवाला तर दाखवत आहे. तर कितीही काही झालं तरी सण हे वर्षातून एकदाच येतात आणि ते आपण म्हणजे ज्या त्या दिवशी ते केलेच पाहिजे. या वर्षातून एकदा येतात आणि त्या सणांना खूप महत्त्व असतं. तर चला, अशा प्रकारे. आणि व्लॉग पण ह्यासाठी आले नव्हते, कारण आजूच्या ट्रिपचा लास्टचा व्लॉग होता. आणि तेव्हापासून आल्यापासून माझी थोडी तब्येत, मला माझं माइंडली फ्रेश नाही आहे मी, किंवा किंवा तब्येतच काही साथ देत नाही. त्यामुळे तिकडे काही थोडंफार असं आईस्क्रीम वगैरे खाणं झालं होतं. आणि थंडी बघताय, थंडी पडते, पाऊस येतोय, असं वातावरण बिघडल्यामुळे तब्येत साथ देत नाही आहे.
माझ्या छान क्यूटशा राजकुमार इकडे तयार झालेल्या आहेत आणि मला पहिल्यांदा इकडे तिळगुळ दिलेला आहे आणि आता सगळ्यांना तिळगुळ द्यायला चाललेले आहेत. हा आहे संक्रांतीच्या दिवशीचा व्लॉग. मी इकडे झोपलेलेच होते, मला जास्तच कणकण वगैरे जाणवत होती. तर इकडे बिग बॉस लागल्यानंतर मी थोडीफार फ्रेश होऊन बसलेले आहे. स्वरांचा चहा मस्तपैकी करून दिला होता, तो घेऊन बसलेले आहे. तर खूप हा शो मी इंटरेस्ट घेऊन बघते, अगदी माझा खूप फेवरेट आहे, हिंदी पण आणि मराठी पण. तर चला, संक्रांतीच्या दिवशी मुली तिळगुळ सगळ्यांना वाटून आल्या. तर संक्रांती दिवशी आपल्या इकडे पुरणपोळीला खूप महत्त्व आहे आणि ती मला बनवायला पण आवडते आणि खायला पण आवडते. पण काय करणार, माझ्यात मूड पण नव्हता, तब्येत पण नव्हती. पण सण हा सणच असतो, तोही काहीही केलं तरी आपण तो सेलिब्रेट करायचा असतो. तर मी काय केलं, मग शेंगदाण्याच्या पोळ्या बनवूया म्हटलं मुलींना. म्हणजे मी कधी बनवल्या पण नव्हत्या, पण मुलींना पण खायच्या होत्या आणि मी पण म्हटलं चला, आपल्या पुरणपोळीपेक्षा ह्या पण पोळ्या संक्रांतीच्या वेळेला बनवतात, तर आणि ह्या झटपट पण होतात. तर इकडे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या, खूप छान झाल्या होत्या. तर स्वरा इकडे आता संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवत आहे शेंगदाण्याच्या पोळ्यांचा. तर मस्त अशी संक्रांत पण अशा प्रकारे नैवेद्य करून मी साजरी केली मुलींच्या सोबत. ओके, तुला पण घे तिळगुळ, घे, गोड गोड बोला. आयुष्यमान भव. तिळगुळ घे, गोड बोल, काय आनंदी राहा. थँक्यू. हे घे, तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घे, गोड गोड बोल. हॅपी मकर संक्रांती. आयुष्यमान भव. तथास्तु. नेहमी हसत राहा. तू पण. संक्रांती आणि आज आमच्या मम्मीने बोलवले आहे शेंगदाण्याच्या पोळी, शेंगदाणा पोळी. शेंगदाणा पोळी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मी ट्राय करून बघते कशा झाल्यात बघा. झाले मम्मा. थँक्यू मम्मा. वेलकम मम्मा. तर चला, मकर संक्रांती दिवशी मुली झालेल्या इकडे खुश, मुलींनी बोललेल्या मला थँक्यू. सो चला, आपल्या मुली खुश तर आपण खुश. तर हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून. तर 2026 म्हणजे वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तो मी कशाही प्रकारे, म्हणजे माझी तब्येत वगैरे बरी नसताना सुद्धा मी साजरा केला. तर चला, आता पुढे काय, तर पुढे आता आजूचं हे 5वं बोरनान आहे. तर तेही मला खूप छान प्रकारे करायचं आहे. जसं मी ठरवलेलं आहे तसं मी दरवर्षी खूप छान करते. भरपूर महिला मैत्रिणींना सांगते. हळदी कुंकवासाठी हळदी कुंकू पण असतं. तर मिशोवरून इकडे मी ब्लॅक कलरचे 2 ड्रेस मागवलेले आहेत तिच्यासाठी. तर हा इतका सुंदर मला आवडला होता ना, खूप छान आला होता, क्वालिटी वगैरे एक नंबर, कलर पण खूप छान. फक्त साईज लहान आली होती आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज ह्याच्यामध्ये नव्हती, त्यामुळे हा मला खूप आवडला होता. पण साईज छोटी असल्यामुळे हा मी म्हणजे रिटर्न करणार होते. पण तुम्हाला कोणाला हवा असेल ना, नक्की तुम्ही लिंक म्हणून मेसेज करा. एक नंबर क्वालिटी, कलर आणि प्राईस पण खूप रिजनेबल होती. सो चला, हा आजूसाठी मी बोरणांसाठी तिच्या पहिला मागवला होता आणि हा होता दुसरा. तर हा पण इतका छान ना, ह्याच्या स्लीव्स वगैरे बघू शकताय, कापड पूर्ण छान, ड्रेसवरती वर्क आहे, पैठणीचं वर्क आहे, नॉट आहेत. हा पण मी मागवला होता अगदी महिन्याच्या सुरुवातीला जो सेल असतो ना मिशोवरती, तेव्हाच मी मागवले होते. म्हणजे 1-2 तारखेला काहीतरी सेल होता ना, तेव्हा मागवलेलं. क्वालिटी एक नंबर आली होती. पण चला, आता बोरनान पण खूप छान करणार आहे आजूचं. आता हे 5वं असल्यामुळे खूप जोरात आहे. पण फ्रॉकपेक्षा मला वाटतं 5वं बोरनान म्हणजे शेवटचंच, त्यामुळे 9वारी वगैरे घ्यावी का काय, मी अशा कन्फ्युजनमध्ये आहे. बघू आता काय करायचं. हा पण मला खूप आवडलेला आहे ड्रेस. तर तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की मेसेज करा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर माझ्या ब्लॅक साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.